नमस्कार मंडळी, मी रेश्मा. तुम्हा सर्वांचं रेश्मा नांगरे पाटील फूड अँड ब्लॉग्स मध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण बनवतोय तोंडल्याची भाजी. अगदीच सगळ्यांना आवडते असं नाही, पण या पद्धतीने जर बनवाल ना तर नक्कीच सगळेजण घरातील आवडीने खातील. अहो, बघता बघता ताटातली भाकरी कधी संपली तेही कळणार नाही, इतकी टेस्टी होते ही भाजी. टेस्टी तर होतेच, पण तरी सुद्धा तोंडली म्हणजे खरं तर बऱ्याच जणांची नापसंतीच. पण आहार मूल्याच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. तुम्हाला माहितीये का मंडळी, तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते, नियमित पोट साफ होण्यास मदत होते. यात विटॅमिन ए, सी, आयर्न, फॉस्फरस सुद्धा जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे स्किन इन्फेक्शन साठी चांगले आहे. अहो, म्हणूनच तोंड आल्यावर नाही का आपल्याला कच्ची तोंडली खायला सांगतात. मधुमेहापासून दूर राहायचं असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा तोंडल्याची भाजी करून खाल्लीच पाहिजे, कारण आपल्या रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तापीमध्ये जर तोंडाला चव आणायची असेल तर फायदेशीर आहे आणि यात कॅलरीज सुद्धा खूप कमी असतात बरं का. चला तर मग भाजी बनवायची सगळी तयारी झाली आहे. आता रेसिपीला सुरुवात करूयात. भाजी आपण कुकर मध्ये करतोय तर कुकर मध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय. आता यामध्ये स्वच्छ धुतलेली छान अशा फोडी करून घेतलेली तोंडली घालूयात. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मॅगी मसाला, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घालून याला मध्यम ते मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे छान परतून घ्यायचं. तोंडली छान अशी परतून झाली की याला काढून घेऊयात. तोंडली अशी छान परतून घेतली ना की यामध्ये छान असा मसाला मुरतो आणि खाताना तोंडली पानसट लागत नाही. ही भाजी टिफिन साठी आणि डाएट साठी एकदम परफेक्ट आहे आणि या पद्धतीने तर नक्कीच एकदा ट्राय करा. चला आता लागलीच याला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी कुकर मध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय. यात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत आधी परतून घ्यायचा. आता यात घालूयात 1 चमचा आले लसणाची पेस्ट, तिखटानुसार काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, थोडंसं पाणी सुद्धा घालूयात म्हणजे मसाला जळणार नाही. तर याला छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलंय. आता यामध्ये घालूयात फ्राय केलेली तोंडली. यासोबतच 3 ते 4 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालूयात. कूट मी अगदीच बारीक न करता मिक्सरला आबडधोबड वाटून घेतलाय. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता याला मिक्स करून घेऊयात. यात शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजी थोडीशी कोरडी होते आणि ती तळाला लागू नये यासाठी थोडंसं पाणी घालून याला छान परतून घ्यायचं. यात 1 चमचा गूळ सुद्धा घालूयात. गुळामुळे चव खूप छान येते भाजीला. चला आता सगळं काही साहित्य आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा ग्लास पाणी. भाजी जितकी पातळ किंवा दाटसर करायची आहे त्या हिशोबाने इथे तुम्ही पाणी वापरू शकता. यात पाणी गरमच वापरायचं म्हणजे भाजीला चव आणि तबंगही खूप छान येतो. शेवटी यात मीठ घालून कुकरला झाकण लावायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. आता तुम्ही घेतलेली तोंडली जर कोवळी असतील तर 1 ते 2 शिट्टीमध्ये तोंडली व्यवस्थित शिजतात आणि जर तोंडली जून आणि जाडसर असतील तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजते. भाजी शिजेपर्यंत एकीकडे भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. कुकर मधली स्टीम गेली आहे. तुम्ही ते बघू शकता. भाजी आपली छान तयार झालेली आहे. आता यावरती घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. 1 चमचा मॅगी मसाला टाकायला अजिबात विसरू नका. माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे. तोंडली सुद्धा एकदम छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. निरोगी जीवन जगणं खरं तर आपल्याच हातात आहे. फक्त आहारावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि भाज्यांमधली पौष्टिकता कळली ना की न आवडती भाजी सुद्धा आवडीची होऊ लागते. तर इथे आपली प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्सने भरपूर असलेली परफेक्ट लंच थाळी तयार आहे. डिनरला सुद्धा तुम्ही अशी साधी सोपी थाळी बनवू शकता. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. लवकरच भेटूयात एका छान अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.